ज्या गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणामुळे पालघर जिल्हा हा जगाच्या नकाशावर आला होता. ह्याच प्रकरणामुळे पालघर जिल्हा कुठेतरी बदनाम होत चालला होता. मात्र पोलीस विभागाचे अथक प्रयत्न आणि जनसंवाद अभियान या अभियानामुळे कुठेतरी पालघर जिल्ह्याला एक वेगळं नवीन स्वरूप आता प्राप्त होतंय. ह्याच्यामध्ये पाहायला गेलं तर राज्याचा जो 100 दिवसाचा कार्यक्रम होता ह्याच्यामध्ये पालघर जिल्हा पोलीस दलाने प्रथम क्रमांक पटकावलाय आणि ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे प्रकरण घडलं होतं, जे कासा पोलीस स्टेशन राष्ट्रीय लेवलला आलेलं आहे. आपल्यासोबत पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया. सर, काय सांगाल, कशा पद्धतीने हे यश प्राप्त केलंय? माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवसाचा जो कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये 7 कलमी कार्यक्रमाअंतर्गत प्रशासनाच्या विविध सुखसोयी जे सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या वतीने देणं अपेक्षित आहे, त्याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांनी काय काम केलेलं आहे, या संदर्भात पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस जिल्ह्याच्या बाबतीमध्ये एक कॉम्पिटिशन चालू आहे सध्या. याच्यामध्ये मूळ जो उद्देश आहे तोच आहे की पोलिसांची प्रतिमा हे चांगलं काम करून, लोकाभिमुख काम करून, लोकांच्या साठी सहजपणे अप्रोच कसं करता येईल पोलीस विभागाला, या संदर्भात काम करून या बाबतीमध्ये अधिक सोयी निर्माण करण्यासाठीचा विषय होता. यामध्ये आपल्याला माहित आहे की पालघर जिल्हा हा गडचिंचलेच्या प्रकरणानंतर सर्व जगाच्या नकाशावर अतिशय वाईट नकारात्मक प्रतिमेवर आला होता. परंतु या अलीकडच्या काळामध्ये जनसंवाद अभियानच्या माध्यमातून आपण प्रत्येक गावासाठी एक पोलीस कर्मचारी दिला. त्याच्यामध्ये दैनंदिन त्यांच्या प्रत्येक गावाच्या कॉन्टॅक्टमध्ये हे पोलीस अंमलदार राहतात. गावातील सुखसोयी, त्यांचे सुखदुःख याच्यामध्ये सामील होतात. प्रत्येक गावचा साधारणतः 150 ते 250 लोकांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्या ग्रुपवर ज्या काही अफवा असतील, काही अडचणी असतील, या संदर्भात विचारांची देवाणघेवाण होते. त्यांच्या सातत्याने बैठका होतात. त्यामुळे प्रत्येक गावाशी आमचे अंमलदार हे जोडले गेलेले आहेत. त्याचा परिणाम अतिशय चांगला होतोय, सकारात्मक परिणाम होतोय. गावामधल्या सगळ्या अडचणी, कायदा व सुव्यवस्था, गुन्हे यामध्ये सुद्धा गावकऱ्यांची अतिशय मदत होती आहे. गावकऱ्यांच्या सोयीसाठी आम्ही सर्व जिल्ह्यातील 10,000 लोकांचे जे नोकरी ज्यांना मिळालेली नाहीये, जे बेरोजगार आहेत, अशा लोकांचा एक सर्वे डिजिटल केला आणि त्याच्यामध्ये 3 दिवसाचा रोजगार मेळावा लावून जवळजवळ 1850 लोकांना रोजगार देण्याचं काम केलं. भरतीपूर्व प्रशिक्षण 4,500 लोकांचं या जिल्ह्यामध्ये करण्यात आलेलं आहे. असेच विविध उपक्रम या जिल्ह्यामध्ये राबवून पोलीस त्यांच्यासाठी, गावकऱ्यांसाठी काहीतरी करत आहे. त्याच्या बदल्यामध्ये पोलिसांना कायदा व सुव्यवस्था व गुन्हे नियंत्रण याच्यासाठी त्यांची मदत अपेक्षित आहे. अशा स्वरूपाचं एक सकारात्मक देवाणघेवाण ही या जिल्ह्यामध्ये सध्या सुरू असल्यामुळे या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सर्व क्षेत्रामध्ये हा पालघर जिल्हा हा प्रथम क्रमांकावर आलेला आहे. आता राहिलेल्या 50 दिवसामध्ये अधिक चांगलं काम करून राज्यामध्ये आपला नंबर कायम ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाअंतर्गतच सायबर सुरक्षित पालघर ही एक मोहीम सध्या सुरू करण्यात आलेली आहे. त्याचा उद्देश असा आहे की या जिल्ह्यामध्ये साधारणतः 2.5 लाख कामगार हे 2,500 वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करत आहेत आणि जे 77% आदिवासी बहुल जिल्हा आहे, याच्यामध्ये सर्व आदिवासी बांधवांचे बँक अकाउंट्स आहेत. शासनाच्या विविध जे उपक्रम आहेत, लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर योजना आहेत, त्याचे सर्वांचे पैसे हे डायरेक्टली खात्यावर जातात आणि ते खात्यावर पैसे मिळण्यासाठी त्यांना बँक अकाउंट काढावं लागतं. त्यांच्याकडे डेबिट कार्ड असतं आणि कामगारांना सुद्धा आपले पगार घेण्यासाठी डेबिट कार्ड, बँक अकाउंट याची गरज असते. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचे बँक अकाउंट असल्यामुळे सायबरचे गुन्हेगार अशा स्वरूपाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन विविध प्रकारचे फ्रॉड या ठिकाणी करतात. 2023 मध्ये पालघर जिल्ह्यामध्ये 7.5 कोटीचा फ्रॉड झालेला होता आणि 2024 मध्ये 18.5 कोटीचा फ्रॉड ह्या पालघर जिल्ह्यामध्ये झालेला आहे. हा फ्रॉड जो रेकॉर्डवर आहे त्याच्यापेक्षा अधिक पटीने या ठिकाणी प्रत्यक्ष फ्रॉड झालेला आहे. तर हे सर्वसामान्य लोक, गोरगरीब जनता हे सायबर फ्रॉडच्या जाळ्यामध्ये अडकू नये आणि त्यांना आर्थिक नुकसान सोसण्याची वेळ येऊ नये, यासाठी त्यांना सावध करण्यासाठी, कारण असं एखादं संकट येतं त्यावेळेस आपण दोन्ही तऱ्हेने करतो, प्रिव्हेन्शन आणि डिटेक्शन. जे गुन्हे झालेले आहेत ते डिटेक्ट करणे, गुन्हेगारांना त्यांच्या शिक्षा मिळतील अशा स्वरूपाचे संपूर्ण कारवाई करणे, त्याचबरोबर जे व्हिक्टीम आहेत, जे बळीत लोक आहेत, त्यांना सावध करणे, यासाठी आम्ही दोन्ही स्तरावर काम करतो आहोत. सावध करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये आम्ही सायबर सुरक्षित पालघर या मोहिमेअंतर्गत गावागावामध्ये जाऊन सायबरचे कोणत्या प्रकारचे गुन्हे आहेत, त्यामध्ये काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, या संदर्भातली माहिती सर्व ग्रामस्थांना आम्ही देत आहोत. आणि त्याचबरोबर त्यांच्या काही शंका कुशंका असतील तर त्या बाबतीमध्ये कोणाशी संपर्क साधायचा आहे याचे नंबर सुद्धा आम्ही दिलेले आहेत. प्रत्येक गावामध्ये सायबर योद्धे तयार करण्यात आलेले आहेत. ते सायबर योद्धे गावकऱ्यांना सातत्याने त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या सायबर संदर्भातल्या अडीअडचणी सोडवत आहेत. मला खात्री आहे की येत्या काही कालावधीमध्ये
जे गुन्हे सायबर संदर्भातले या ठिकाणी होत आहेत त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट होईल आणि गुन्हे होऊच नये तोपर्यंत ही मोहीम सातत्याने सुरू राहणार आहे आणि या जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांना सायबर गुन्ह्यापासून रोखण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा सध्या सज्ज आहे. सर, एकूणच पाहायला गेलं तर आतापर्यंत हे यश प्राप्त झालेलं आहे. पुढचं नियोजन कसं असणार आहे? काय काय योजना आखल्या गेलेल्या आहेत? काय नेमकं पोलीस विभागाच्या डोक्यामध्ये आहे, की अजून काही याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करता येईल का? मूळ जो उद्देश आहे की जे तक्रारदार आहेत त्यांना सहजपणे पोलिसांशी संपर्क साधता यावा हा त्याचा मूळ संकल्पना आहे. आमची जी वेबसाईट आहे पालघर पोलीस वेबसाईट हे एकाच पॉइंटवर सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं आहेत. उदाहरणार्थ सर्वसामान्य लोकांचे पासपोर्ट हरवतात, कुठलंही डॉक्युमेंट गहाळ होतं, अभिलेख गहाळ होतात. त्यावेळेस त्यांना नवीन काढण्यासाठी पोलिसांचं सर्टिफिकेटची गरज असते. अशा वेळेस पोलीस स्टेशनला चक्रा मारण्यामध्ये त्यांचा वेळ जातो आणि त्यांना चांगले अनुभव कदाचित येत नसतात. त्यामुळे त्यांना पोलीस स्टेशनलाच यायची गरज पडू नये यासाठी वेबसाईटवर आम्ही लॉस्ट अँड फाउंड हा टॅब दिलेला आहे. वेबसाईटवर त्यांनी माहिती भरल्यानंतर जर कुठलीही वस्तू गहाळ झाली असेल तर त्या बाबतीमध्ये पोलीस स्टेशनचं ई सर्टिफिकेट जनरेट होतं आणि त्यांना पोलीस स्टेशनला यायची गरज पडत नाही. त्याचप्रमाणे एक इंडस्ट्रियल ग्रीवायन्स टॅब हा सुरू करण्यात आलेला आहे. आपल्याकडे जे 2500 इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीच्या लोकांना शासनाचं धोरण आहे की आपल्या भागातील इंडस्ट्रीचा विकास झाला पाहिजे, वाढ झाली पाहिजे आणि इंडस्ट्रीयल शांतता राहिली पाहिजे. हा उद्देश साध्य करण्यासाठी इंडस्ट्रीच्या ओनर्सना, व्यवस्थापकांना पोलिसांपर्यंत सहजपणे संपर्क साधता यावं यासाठी स्वतंत्र यंत्रणा या जिल्ह्यामध्ये उभारण्यात आलेली आहे आणि त्याचा लाभ लोक घेत आहेत. त्याचप्रमाणे या जिल्ह्यामध्ये या कामगाराच्या काम करण्याच्या निमित्ताने बाहेरच्या राज्यातील खूप मोठ्या प्रमाणात लोक या जिल्ह्यामध्ये रहिवासी आहेत. त्या लोकांची नोंदणी व्हावी यासाठी टेनंट इन्फॉर्मेशन म्हणून एक टॅब दिलेला आहे. त्याची नोंदणी घरबसल्या आपल्याला करता येऊ शकते. त्यांना पोलीस स्टेशनला यायची गरज नाही. त्यांना सुद्धा ई सर्टिफिकेट जनरेट केलं जातं. अशा स्वरूपाच्या AI बेस चॅटबॉट तयार करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये सायबर संदर्भातले कुठलेही गुन्हे जे होत आहेत त्या बाबतीतलं नोंदणी ही ऑनलाईन तुम्हाला करता येऊ शकते आणि त्या बाबतीतले कुठल्याही शंका असतील त्याचे निराकरण हे चॅटबॉटवर तुमच्या करण्यात येतं. त्याचप्रमाणे या जिल्ह्यामध्ये येणारे बाहेरचे जे लोक आहेत जे जिल्ह्यातून प्रवास करतायत अशा लोकांना जिल्ह्यामध्ये कुठेही अडचण आली तर तुम्हाला एक व्हॉट्सअप चॅट बॉक्स त्या ठिकाणी वेबसाईटवर देण्यात आलेला आहे. 24/7 त्या ठिकाणी काम करणारे अंमलदार हे त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहेत आणि तुम्हाला कुठलीही शंका असेल तर चॅट बॉक्सवर तुम्ही तुमचा मेसेज टाकल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी उत्तर दिलं जातं आणि कुणाला संपर्क साधायचा आहे तुमचं लोकेशन शेअर करता येऊ शकतं आणि त्यांना संपर्क साधल्यानंतर त्यामध्ये तात्काळ त्यांना मदत दिली जाते. थोडक्यात 1 पॉइंट इन्फॉर्मेशन आणि 1 पॉइंट कॉन्टॅक्ट निर्माण करून सर्व प्रश्नाची उत्तरं वेबसाईटवर त्यांना सहजपणे मिळतील अशा स्वरूपाची यंत्रणा या जिल्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक पोलिटिशियनला, SP ऑफिसला, DYSP ऑफिसला येणारे जे तक्रारदार आहेत त्यांना शांतपणे बसता यावं, त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न विचारात घेतले जावेत यासाठी बसण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, टॉयलेटची व्यवस्था ही सुनियोजित पद्धतीने करण्यात आलेली आहे आणि व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम ही AI बेस्ड सिस्टीम सुरू करण्यात आलेली आहे. त्यामध्ये जे व्हिजिटर्स या सर्व पोलिटिशियनला येतात त्यांना कसा अनुभव आला, त्यांना किती वेळ थांबावं लागलं, त्यांचे प्रश्न संपले की नाही या बाबतीतले सेंट्रलाइज सिस्टीम आम्ही जिल्ह्याच्या कंट्रोल रूम कडून सुरू करण्यात आलेली आहे. त्यामध्ये प्रत्येकाला फोन जातो, त्याला विचारलं जातं की तुम्हाला गेलेल्या ठिकाणी किती वेळ थांबावं लागलं, कुणाशी भेट झाली, तुमचं काम झालं की नाही झालं याविषयीचा फीडबॅक हा दैनंदिन घेतला जातो. ज्यांचे निगेटिव्ह फीडबॅक असतात अशा प्रभारी अधिकाऱ्यांना या बाबतीमध्ये प्रशासकीय कारवाईला सामोरं जावं लागतं. तर थोडक्यात या सर्व बाबीचा उद्देश असा आहे की सर्वसामान्य लोक जे आपले वैयक्तिक प्रश्न घेऊन अतिशय व्यतीत मनाने आमच्याकडे आलेले असतात तर अशा लोकांना तात्काळ राहत मिळाली पाहिजे, त्यांना त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि त्यांच्या प्रश्नाचं उत्तर हे पोलीस विभागाकडून सकारात्मक गेलं पाहिजे आणि पोलिसांची इमेज ही निश्चितपणे वाढून शासनाची इमेज वाढली पाहिजे हा या पाठीमागचा उद्देश आहे. आणि मला खात्री आहे की येत्या काही दिवसामध्ये हे सगळे उद्देश हे 100% पूर्ण होतील याच्या दृष्टिकोनातून आम्ही पाऊल टाकत आहोत. नक्कीच आपण पाहिलेलं आहे की कुठेतरी पालघर जिल्हा एका प्रकरणामुळे बदनाम झाला. मात्र जेव्हा जनसंवाद अभियान आलं आणि ह्या अभियानाच्या अंतर्गत जे नियोजन करण्यात आलं, जी सायबर सुरक्षा असू द्या किंवा इतर ज्या योजना आखण्यात आल्या, त्यामुळे पोलीस विभागाने कुठेतरी हे चांगलं यश प्राप्त केले आणि पुढचा उद्देश त्यांचा तोच आहे की कुठेतरी कायदा सुव्यवस्था चांगली राखली गेली पाहिजे आणि हा पालघर जिल्हा जसा चांगला होता, बदनाम नव्हता, तसाच राहिला पाहिजे. हा उद्देश पुढे ठेवून हे सर्व यश आहे ते प्राप्त केलंय. संतोष पाटील, ABP माझा, पालघर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.